वलवाडी स्मशानभूमीत पाण्याअभावी मृतांची अग्निसंस्कारात होणारी अमानवी यातना तात्काळ उपाययोजना करा. इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे आयुक्तांना निवेदन. आयुक्तांचे पाण्याची टाकी बसवून देण्याचे आश्वासन. धुळे मनपामध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांपैकी वलवाडी परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वर्षे प्रशासक राज्य असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अभाव जाणवतो आणि त्याचा थेट परिणाम मूलभूत सुविधांवर झाला आहे. दिनांक 2/12/2025 रोजी कैलासवासी शामराव नामदेव वाघ श्रम सापडले कॉलनी वलवाडी धुळे यांच्या अंत्यविधी समयी कुटुंबियांना अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना पाण्याअभावी अग्निसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांना अग्नीला पाणी देण्यासाठी देखील प्रतीक्षा करावी लागते. धुळे शहरासाठी मनपासाठी अत्यंत लज्जास्पद दुःखदायी बाब आहे. त्यामुळे वलवाडी येथील स्मशानभूमीतील बंद पडलेली बोरिंग तात्काळ दुरुस्त करावी. 24 तास पाण्याचा नळ उपलब्ध करून द्यावा. अंत्यविधी दरम्यान पाण्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र पाण्याची टाकी तातडीने बसवावी अशी मागणी या आशयाचे निवेदन इंदिरा महिला मंडळच्या अध्यक्षा प्रभाजी परदेशी, सचिव मीरा सरोज यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. तर याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी तात्काळ दखल घेत येत्या 5 दिवसात पाण्याची टाकी या ठिकाणी बसवण्यात येईल असे आश्वासित केले. 24 तास पाण्याची व्यवस्था आपण तातडीने करून देण्यात यावी किंवा एक 1000 लिटरची जी पाण्याची टाकी असते ती उपलब्ध करून देण्यात यावी. आणि ही जी दुर्दशा झालेली ही फार दुर्भाग्यपूर्ण आहे सर, की आगी देण्यासाठी पण काही लोकांना तिथे थांबावं लागलं. आणि ते जे नागरिक होते ना शामराव वाघ, ते आमच्या परिसराचेच नागरिक आहे आणि पूर्ण शहराची म्हणजे कॉलनी परिसराच्या लोकांना खूप संताप व्यक्त करावा लागतो. म्हणजे ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे सर. आमची विनंती आहे की तातडीने आपल्या स्तरावर हे करावं. ठीक आहे, चालेल. मी ऑर्डर केली याच्यावर पाणी उपलब्ध करून द्यावं. जर तुम्हाला 5 दिवसात वाटलं दखल घेतली नाही तर परत मला एकदा आठवण करा, मी करून द्यायला. ठीक आहे, चालेल. या तुम्ही. नमस्कार. आज आम्ही जे 11 गावं धुळे महानगरपालिकेत ॲड झालेले त्या संदर्भात आमच्या वलवाडीच्या स्मशानभूमीची खूप अवस्था झालेली आहे आणि ती ह्या 2/12/2025 रोजी आमच्या वलवाडीचे शामराव नामदेव वाघ यांचा जो अंत्यविधीचा कार्यक्रम होता, तर ते इतकं दुर्भाग्यपूर्ण घटना घडली की त्या अंत्यविधीला पाणी देण्यासाठी लोकांना थांबावं लागलं. तिथल्या कुटुंबियांचा खूप रोष झालेला आहे. तो रोष आम्ही आज साहेबांना, आपले आदरणीय धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेब यांना भेटायला आलेलो आहे आणि साहेबांना आम्ही विनंती केलेली की तातडीने इथे पाण्याची व्यवस्था 24 तास नळा